सुनील दादा नमस्कार. आज सैराट आणि भुंगा वर्सेस TSPचा नवीन खरेदी होती मोत्या आणि त्याच्याच जोडीला मला वाटतं कोणता नंदी होता तो कॉकटेल. कशी काय शर्यतचं नियोजन कसं काय झालं? काय नाही, दादाचा ना माझा काल रात्री बोलणं झालं होता का गेल्या मैदानात दोन्ही साईडनं नाव देऊ. तर आम्ही आल्या नेहमीप्रमाणे दोन्ही साईडनं नाव दिला होता. तर आवी दादा पवारनी आमच्यावर नाव फिरवलं होतं. कशी गाडी धावली दोन्ही पण? कारण मी पण नव्हतो तिथे, कारण का नवीन बैलं होती ते आणि त्यांनी मोठा म्हणजे रिस्क घेतली होती की ते भुंगा सैराटची मुंबईची A1 जोडे त्याच बैलांसोबत ती नौखे बैल म्हणजे गावठीच बैलं वाटत होती, त्यांनी रिस्क घेतलेली. काय बोल कशी धावली ती नंदी? काय नाही, ती गाडी चांगली पळतं. आवी दादाला पण अंदाज काढायचा होता का किती पळतं, पण ती गाडी पण मी माझ्या माहितीनुसार सांगतो 2 नंबरमध्ये गाडी ती कोणाला भेटणार नाही. आता स्पीड एवढा भरपूर आहे तिला, भरपूर स्पीड आहे. नक्कीच. काय बोलू, आपला सैराट आणि भुंगा म्हणजे तालमेल यांचा असा बसतो ना की सुताला हावरा आहे आपला सैराट. आता इताड्याचं मैदान पण बघाल, आपली एलियनची गाडी पुढे होती पण जसा सूत आला तसा एकदम गाडी पुढे गेलं. काय म्हणाल त्या शर्यतीबद्दल? काय नाही, ती पण शर्यत आपली मैत्रीपूर्ण राहुल दादा झाले, कानादा झाले. ती गाडी पण मैत्रीपूर्ण झाली, पण थोडासा बैल तिथं डेकोरेशनला थोडा घाबरला होता. त्याच्यामुळं बैल कसा अशा कार्यक्रमामध्ये कधी नेला नाही, पहिल्यांदा बैल त्या तिथं पळायला, पण गाडी भुंगानी चांगली लावली. तर भरपूर प्रश्न आहेत, म्हणजे त्या एलियन नेमकं काय घडलं तेच समजलं नाही. भरपूर जण बोलतात अंदाज नाही लागला, पण आता कोणी बोलतं झेंडावरती, आता तुम्ही बोलता डेकोरेशनवरती. नक्की नेमकं कारण तेच आहे का? हो, 100% का तर तुम्ही लाईव्हला व्हिडिओ बघा, जिथे डेकोरेशनचं सावली पडले ना तिथनंच सैराट ते पाठीमध्ये गाडी नेत होता. बरोबर बोले. कारण भरपूर जणांचा असा प्रश्न, जर डेकोरेशनचा वरचे होता त्याची सावली पडल्यामुळे तसा काला आणि वाईट असं दिसला बैलांना, तर ते गाडीला स्पीड कमी लावतं. काय म्हणता? हो, ते त्याचीच मुलं का तर बैल 2 वेळा तिकडे, पण भुंगा एकदम शिस्तीचा भाष्य आहे, त्याच्यामुळं त्याला एकदम अलगच घेऊन आला भुंगा. आणि भुंगाला बरोबर सैराट साथ देतो. काय बोला, कारण एक बैल पळून होत नाही, दुसरा नंदीसुद्धा पळाला होता आणि ही जोडी त्यामुळे फेमस आहे. काय बोलायला या दोघांबद्दल बोलू तेवढा कमी आहे, का तर भुंगाबद्दल बोलू तेवढा कमी आहे. का तर आतनं कोणता पण बैल पळतो, पण जो मुंबईमध्ये पब्लिकने पळतो तोच खरा वाच्य असतो. का तर आता भुंगा झाला, एलियन झाला, कानाचा मेहरबान झाला, सोमेश्वर गोपाळरावचा सिकंदर झाला, भरपूर बैल आहेत आणि मुंबईमध्ये का ती चांगली पळतात. तर दुसरी शर्यत पण जमली होती, कोणासोबत जमली होती आणि का कॅन्सल झाली? काय नाही, आमची मैत्रीपूर्ण गाडी होती. उसटण्याचा रायबा होता आणि पिंपला भिवंडीचा खंड्या होता. ती गाडी मैत्रीपूर्ण जमली होती, त्यांचं नाव होता, आपण त्यांच्यावर नाव फिरवलं होता. गाडी मैत्रीपूर्ण आम्ही कॅन्सल पण केली. का तर अंधारांच्या मुलात दादा आले, आम्ही दादाला बोलवला पिंपलांच्या, त्यानं दादाला बोललो का गाडी कॅन्सल करतो, ते बोलले ओके गाडी कॅन्सल. दादा, आता या जोडीला म्हणजे अपरिचित जोडी, मला वाटतं आता एकही गुलाल पडलेला नाही या दोन्ही जोडीचा. काय म्हणाल? काय नाही, प्रेक्षकांचं प्रेम आहे, आशीर्वाद आहे, सर्वांचा आशीर्वाद आहे त्याच्यावर, सैराट भुंगावर, त्याच्यामुळं गाडी गुलाबात राहते. काय ही जोडी आता आपल्याला बिनजोडला तर दिसते, पण आता लवकरच आपल्याला ही 3 फेऱ्यामध्ये पण जोडी पळताना दिसेल. तेव्हा कसं काही नियोजन असेल, तुम्हाला कसं तयार असेल, कशा पद्धतीने भुंगा कोणत्या साईडने असेल, काय असेल 3 फेऱ्याला? 100% 3 फेऱ्या सोमेश्वर गोपाळरावच्या इथंच आपला बैल पळणार होता. का तर त्याची इताड्याला मैदान होता, त्याच्यामुळं दादानी मला फोन केला होता आपली गाडी पळू, पण मी दादाला स्वतःहून बोललो का तू आपण एक काम करू का मेहरबान आणि भुंगा तुम्ही गटाला पळवा, गाडी 100% गुलाला पात्र राहील. नक्कीच दादा, या दोन्ही नंदीला कोणताही रान असो, किती लांब पल्ल्याचा मैदान असो, विजयाचा गुलाल घेऊनच येते. नाहीतर काही कसं असं ना, मैदान नव्हता बरोबर, हे नव्हतं, पण कुठलाही खडतर मैदान असो की चोक मैदान असेल, ही जोडी गुलाल करतेच. काय नाही, त्यांची म्हणजे त्यांच्यावर केलेली आम्ही मेहनत आहे, त्या भुंगावर झाली, सैराटवर झाली. का तर भुंगावर पण दादा भरपूर मेहनत करतात आणि सैराटवर पण आम्ही भरपूर मेहनत करतो. त्याच्यामुळे त्यांना पण समजतं का मालक आपल्यासाठी काय करतात, त्याच्यामुळे ते पण भरपूर जिद्दी आहेत. दादा, एक प्रेक्षकांचा प्रश्न मी घेणार आणि याची चर्चा आधीपासूनच होती की भुंगा विना सैराट नाही. जेव्हा सैराट वेगळा पळेल तेव्हा एवढा पळत नाही जेवढा भुंगाच्या गाडीमध्ये पळतो. काय नाही, मालकांचं जसं तालमेल जमले तसा बैलांचा पण तालमेल आहे सैराट भुंगाचा, जसा मालकांचा आहे. का तर दादा म्हणजे मला कधी विरोध करत नाही, मी दादाला कधी विरोध करत नाही, त्याच्यामुळं बैलांचं पण मन तसंच आहे. का तर म्हणजे एकमेकाला ॲडजस्ट करून घेतात ते पण, सैराट झाला भुंगा झाला, एकमेकाला भरपूर ॲडजस्ट करतात. दादा, भुंगा आणि सैराट असं पळतं की आज भरपूर जण म्हणजे एक आनंद घेण्यासाठी, कारण का आज ही A1 जोडी आहे, तर त्याच्यावरती भरपूर जण नाव फिरवतात किंवा खेळण्यासाठी तत्पर राहतात. कारण की मुंबईची A1 जोडी आहे, आपला जर त्या जोडीला हरवला तर आपला नाव पुढे होईल.
काय म्हणाल? काय नाही बघा, मुंबईचं केलं तसं आहे का तर कोणी झाला जी गाडी असं प्रत्येकाला अपेक्षा असतं का ही गाडी आपण मारावा आणि आपला महाराष्ट्रभर नाव व्हावं, त्याच्यामुळे सर्व प्रयत्न करतात. काय नाही त्यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. बाकी काय नाही. खूप साऱ्या अशा कमी जोड्या आहेत, त्याच्यामध्ये आपला बैलाचा जसा बकासूर झाला, सर्जा झाला, मथुर झाला, महबूब झाला आणि त्याच्यानंतर भुंगा आणि आपला सैराट हे असा नाव करतोय की आता जाईल त्या मैदानात गुलाल, आणि बिनजोडचा मैदान असलं तर ही जोडीची मुलाखत येतेच येते. काय नाही तेच सांगतो तुम्हाला, सर्वांचं प्रेम आहे आणि प्रेमा खातीर बैल पण पालतात आणि आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे काय आपलं मन साफ असल्यामुळे बैल 100% पालणार. दादा, जेव्हा भुंगा नसेल किंवा नसेल तर मग तेव्हा सैराट का पलताना दिसत नाही जास्त? बैल मी मेन गोष्ट म्हणजे बैल जास्त करून आरामावरच पळवतो, पण काय गाडी चांगली पळते त्याच्यामुळं आम्ही दादा झाला, मी झालो, दादा मला विरोध करत नाही, मी दादाला विरोध करत नाही. आमचे पप्पू शेठ झाले, त्यांचा पण आम्हाला भरपूर सल्ला असतं का तर असं करा तसं करा, या गाडीच्या विरुद्ध ही साईड घ्या. त्याच्यामुळं आमचे पोपट कदम झाले 32 शिराळ्याचे, आमचे बजरंग दादा झाले 32 शिराळा, त्यांचा भरपूर मोलाचा सहकार असतं का तर साहेबांचा मला कंटिन्यू फोन चालू असतात का असा शेट या मैदानाला या पार्टीला ही साईड घ्या, त्या पार्टीला ती साईड घ्या, इथे गाडी आपली चांगली पडेल. त्याच्यामुळं काय नाही भरपूर त्यांचा सपोर्ट असतो. दादा, जितेश कालांच्या करारामध्ये तो करार संपला का तो? जितेश कालेंचा काय करार नव्हता, आपला जितेश कालेंचाच बैल आहे, काय विषय नाही, काय लोकांच्या मनात दुभाव, माझ्या मनात तरी दुभाव नाही. बैल जितेश शेठचाच आहे, आमचा काय करार बिरा नव्हता झाला, घरचे संबंध आहे, त्याच्यामुळं शेठचाच बैल आहे, जितेश शेठचा बैल. दादा, काय ते मित्र आहेत तुमचे, काय बोलाल त्यांच्या मैत्रीबद्दल? जेव्हा मी त्यांची मुलाखत पण आता मागे पण घेतली होती, आपल्या सैराटचं नाव असतं, तुमचं नाव असतं, काय म्हणाल? काय नाही, आता त्याचा स्वतःचा बैल गेले पलाला 3 फेऱ्याला, पण त्यांनी मला काल फोन केला होता का मी नाही जाणार, मी आपली सैराटची गाडी बैल नेणार आहे का तू? तर बरं हो, सैराटला नेणार आहे, तर बोलते मी आपण उसटण्याला खेळतो. चला दादा, उसाटण्या मैदानाबद्दल काय बोलाल? आणि याच्यात तिथलं नियोजन सगळ्यात मैदानापेक्षा टॉपचं नियोजन, असं कुठे इथे डाग लागला जात नाही आणि सर्व शर्यती सुरळीत होत्या आणि सर्व बैलगाडा मला इथे स्वतःच्या इच्छेने आनंदाने येऊन गुलाल घेऊन जातात. काय नाही, यांचा उसटण्यावाल्याचा मेन म्हणजे कमिटीचा पूर्ण धन्यवाद करीन, प्रवीणदादा झाले का तर ते 10-12 गाड्या गेल्या का बिनजोडच्या गाड्या टाकतात आणि नियोजन 1 नंबर असं, आणि ते त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या मैदानामध्ये 100% गाड्या होतात सर्व. दादा, ड्रायव्हर कोण होता? ड्रायव्हर मुंबईचा A1 जोडीवरचा A1 ड्रायव्हर होता, कुणाल ड्रायव्हर, का तर कुणालवर भरपूर विश्वास आहे आम्हाला. आणि कुणाल झाला, कुणालवर तर आहेच, पण आमचे सुट्टी मेकर झाले हरिदादा गोरिवलीचे, का तर म्हणजे स्वतःच्या बैलाला पण माणूस एवढा जीव नाही लावणार तेवढा हरिदादावर माझा विश्वास आहे. का तर हरिदादा किती पण मस्ती केली, का तर माझे वडील मला इताड्याच्या मैदानात बोलवते का एवढा बैल मस्ती करतो तरी सुट्टी मेकर सोडत नाही, का तर ते त्यांचा स्वतःचा बैल समजतात. त्याच्यामुळे मी बैलाच्या सुट्टीवर कधीच नसतो. का तर हरिदादा झाला, आपला मोठी दिवसाचा संदेश म्हात्रे झाला, यांचा भरपूर सपोर्ट असतो. आमचे केशव मामा झाले, का तर हे तिघे चौघजण असतं, निखिल असतं, राज असतं, हे पोरं असले का मला टेन्शन राहत नाही. का तर आपला हरिदादा सांगतो का तू बिंदासचा खाली वरती जा, तू बिंदास, आम्ही सोडतो बाई. दादा, ही A1 जोडी सलग 2 वर्ष झाली मला वाटतं पलते का 3 वर्ष? 2 वर्ष. 2 वर्ष झाली. का तर A1 जोडीची पहिली जमली होती गाडी, पण आम्ही अचानक पायरा जुळून आला, तिथपासून कंटिन्यू पायरा आहे. पहिला मैदान कुठला होता तुम्हाला आठवतं का, जेव्हा भुंगा आणि सैराट पळाला आणि विजयाचा गुलाल घेतला? ओवल्याला गाडी जमली होती आमची बॅनरवर, पण माझा थोडा पायरा कॅन्सल झाला होता, त्याच्यामुळं दादाला फोन केला का आम्हाला बैल पाहिजे, तर दादा बोलतो ठीक आहे आपली गाडी पण. त्याच्यानंतर एकही गुलाल हारला नाही? नाही, गाडी एक पडली, एक माहिती ती पडली, त्याच्यानंतर एकही गुलाल हारला नाही? नाही काय नाही, गुलाल पडला नाही म्हणजे असं काहीच नाही. बघा, आम्हाला पण हरवणारे कोण ना कोण तयार होणारच आहे, त्याच्यामुळं आम्ही कधीच गाडी जिंकली तर कधीच जल्लोष करत नाही. का तर जेव्हा आपली गाडी पडेल तेव्हा आपल्याला कोण हिणवणार नाही, म्हणून आम्ही प्रत्येकाची प्रेमाने गाडी खेळतो आणि मैत्रीपूर्ण गाडी खेळतो. नक्कीच, आणि अशाच पद्धतीचे शर्यती व्हायला पाहिजे. आता तुम्ही बघा मोठमोठ्या बिंजोडच्या शर्यती खेळता, पण तुमचं मी मोस्टली बघितलं की गुलालाचा आनंद फक्त मर्यादित असतो, जल्लोष नाही, काय नाही, बैल गुलाल टाकता बैलाच्या अंगावरती, तसाच बैल आपल्या जिथे होता तिथे बांधता आणि मुलाखत देतं. काय म्हणाल? काय नाही, सर्वांनी असं खेळलं पाहिजे. का तर आता मुंबईचा खेळ जाम म्हणजे 90% सुधरत चालले. आता बघा, आवी दादाची माझी आता गाडी झाली, पण आवी दादानी मला स्वतःहून बोलून माझ्याशी 2 शब्द बोलले का शेट दादा कॉंग्रॅच्युलेशन. त्याच्यामुळे काय आवी दादाची भरपूर गाड्या झाल्या, पण आमचा कधीच वाद नाही. सर्व आता मुंबईच्या बैलगाड्या मला सर्व सुधरत चालल्यात. का तर कमिटी आपली चांगली आहे,
आविदादा झाले, संदीप बैमाली झाले आहे, विकास कानवकर झाले आहे, पप्पू शेठ झाले, हे कमिटीवर आहे. त्याच्यामुळं आपले सोनू शेठ बोपतराव हे सर्व कमिटीवर आहे. त्याच्यामुळं काही भीती नाही आणि सर्व कोणाला दुभाव नाही देत. जो न्याय असेल तो सर्वांना सरकार येतात. चला शुभेच्छा दादा तुम्हाला आजच्या मैदानाबद्दल. असाच भुंगा आणि सैराट A1 जोडी कायम राहो आणि गुलाल घेत राहो.